अखेर 70 दिवसांनंतर बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा अखेर समारोप झालाय। सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरलंय। महाराष्ट्राच्या जनतेकडून भरभरून प्रेम मिळाल्याने सूरज चव्हाण यंदाचा 5व्या सीझनचा विजेता ठरलाय। टॉप 3 सदस्यांमध्ये सूरज, अभिजित आणि निकी हे सदस्य होते। निकी बाहेर गेल्यावर सूरज आणि अभिजित यांच्यामध्ये टक्कर होती। यंदा सूरज चव्हाण, अभिजित सावंत, निकी तांबोळी, अंकिता वालावलकर, धनंजय पवार आणि जान्हवी किलेकर या 6 सदस्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एंट्री घेतली होती। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। माझा प्रवास खूप सुंदर झालाय। म्हणजे सुरुवातीला धडपडले, पण नंतर मी ते एक करेक्ट ट्रॅक पकडला आणि सगळेच जण कौतुक करतात। त्यामुळे मला असं वाटतं की मी फार छान खेळून आले आणि खूप प्रेम मिळतंय मला महाराष्ट्राकडनं, त्यामुळे मी खूप खुश आहे। पण मला सांग ना अंकिता, की जो पहिला दिवस आणि तो शेवटचा दिवस जेव्हा तू निघालीस, कसं काय समराईज करशील पूर्ण? पहिल्या दिवशी घाबरलेली अंकिता आणि शेवटच्या दिवशी कॉन्फिडंट असलेली अंकिता त्या घरातून बाहेर पडलेली ही दिसली। शेवटच्या दिवशी पण घाबरलेली असती अंकिता जर तिच्या बाबतीत तो प्रँक झाला नसता दरवाजात नेऊन मागे आणण्याचा। त्याने माझी बरीच भीती घालवली आणि तो खूप गरजेचा होता माझ्यासाठी। प्रवास खूप छान होता आणि मैत्री छान होती, नाती छान होती। गेम आता लोकांना कसा आवडला आहे, काय आवडला, इथंपर्यंत नेले म्हणजे निश्चितच आवडला। पण तो मी पाहिलाच नाही आहे, कारण खेळताना मेंदूच्या तारा हल्ल्या होत्या आणि माहीत नाही आम्ही आज काय खेळलोय, कसा वागलोय, कसा बोललोय, म्हणजे लोकांसमोर कसा प्रेझेंट झालोय। थोडं बघून घ्यावं लागणार आहे। आता जाऊन बायकोशी बोलेन, आईशी बोलेन, सगळ्यांशी बोलेन, काय चुकलं, काय बरोबर आहे, त्याच्यावर मी परत थोडा अभ्यास करायला हवा। एवढं आयुष्य कोणीच नाही जगलं जेवढं मी काय केलंय। मी रडली, मी हसली, मी झगडली, मी भांडली, मी गिल्टमध्ये गेली, सगळं केलंय मी बिग बॉसच्या घरात, जे मी बाहेर कधीच अनुभवलं नव्हतं किंवा 16च्या 16 कंटेस्टंटने अनुभवलं नाहीये जे मी अनुभवलंय सगळं। तुमच्या दोघांची चांगली मैत्री होती, त्या मैत्रीच्या ओव्हरलेमध्ये तू काय चुका केल्यास, पण ती तिची निघाली, पण तू तिकडे राहिली। ती निघालीच नाही, ती चुका करतच राहिली, ती कधीच नाही निघाली। माझं चुकलं ना की मी तिथेच राहिले। मला तिला ॲज अ फ्रेंड तिला तिच्या चुका दाखवून देणं गरजेचं होतं, जे मी नाही केलं। तो जो मुवमेंट आहे ना, त्याच्यामध्ये मला फक्त एवढं आठवतं की मी ट्रॉफी उचलली, हाच एवढा पार्ट मला त्यावेळेला। मग ज्या वेळेला मी ह्या पोझिशनमध्ये परत आलो, मी म्हटलं की आज आपण हे सगळं डोळ्यात सामावून घेऊया, सगळं साठवून ठेवूया। पण आता मला खरं असं वाटतं, कारण तुम्ही आमच्या सोबत आहात, मला माहिती आहे आवाज खूप आहे, तरी एक गाणं झालं असतं तर भारी झालं असतं। मोहब्बतें लुटाऊंगा मैं, छेड़ के मन का साज फिर गाऊंगा, मैं भूल से ना पाऊंगा। मला म्हणजे लय अभिमान आहे की मी बिग बॉसची टॉपी आता माझ्या घरी नेणार नाही। माझ्या गावात तो डीजे लागल्यात, जबर वरात निघणार नाही आता ह्या टॉपी बरं माझी विंजय। आमची पोरं थांबलेत तिथं, डीजे लावला की झापूक गोलीगत नाचायचं। पण मला एक सांग ना, म्हणजे तुला कुठल्या क्षणी असं वाटलं रे सूरज की आता मी मिळवणार आहे? काय तो होता? कारण सुरुवातीला लोक तुला म्हणत तुला गेम कळत नाहीये, तुला खेळ कळत नाहीये, पण तू ते करून दाखवलं सर। काय कुठला क्षण होता जेव्हा तुला असं? मला काहीच वाटत नाही, त्यांना समजतंय ते समजू द्या। त्यांच्या मला मी आज आहे, त्यांच्या मला मी जिंकलोय, त्यांनीच मला जिंकवलंय आणि ती म्हणतात ना गेम ह्याला समजत नाही, त्यांच्यामुळेच आहे की गेम मला समजतोय आणि मी करून दाखवलं।